आणि राष्ट्रवादीचे लाखो कार्यकर्ते ज्यांच्यासाठी अजित पवार यांनी खस्ता खाल्ल्या आणि याच कार्यकर्त्यांसाठी अजित पवार प्रचारासाठी म्हणून विमानानं मुंबईहून बारामतीला आले होते, त्याच वेळेस काळानं घाला घातला। पवार यांच्या 4 प्रचार सभा होणार होत्या। 4ही ठिकाणी अजित पवार येणार आणि आपल्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेणार। त्यांच्या खास शैलीत ते आपल्याला काय सूचना करतात हे ऐकण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते उत्साहात होते। मात्र त्याच वेळेला सकाळी 9:15च्या सुमाराला त्यांच्यापर्यंत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी आली आणि तो उत्साह काही क्षणात मावळला। प्रत्येक जण देवापुढे बसून प्रार्थना करत होता, दादांची तब्येत व्यवस्थित असू दे, दादा लवकर तंदुरुस्त होऊ दे आणि दादा पुन्हा एकदा इथे प्रचार सभेसाठी येऊ दे, अशी प्रार्थना प्रत्येक कार्यकर्ता करत होता। मात्र जसजशी वेळ पुढे जात होती, काळजाचा ठोका चुकत होता आणि नको ती बातमी अखेर प्रत्येकापर्यंत येऊन पोहोचली। बरोबर 26 तासांपूर्वी अजितदादा इतका मोठा जनसागर, ज्या प्रत्येकाशी त्यांचं कुठल्या ना कुठल्या रूपात नाळ जोडली होती, त्या प्रत्येकाला पोरकं करून गेले। काल ज्या वेळेला त्यांच्या अपघाताच्या बातम्या आल्या त्यावेळेला त्यांच्या मातोश्री आशाताई पवार या बंगल्यातच टीव्ही बघत बसल्या होत्या। नंतर त्यांना ही बातमी कळू नये यासाठी म्हणून घरातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी टीव्ही केबलची वायर तोडली, मोबाईल फ्लाईट मोडला टाकली। मात्र तरीही आशाताईंपर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यांनी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला का असं कर्मचाऱ्यांना विचारलं। मात्र कर्मचाऱ्यांनी काही नाही झालंय, तुम्ही शांत राहा, घरात बसा, असं त्यांचं सांत्वन केलं। पण नेमकं काय घडलंय, अकल्पित घडलंय ते आशाताईंपर्यंत कसं पोहोचवायचं हा विचार हे सगळेच जण करत होते। अखेर आशाताईंना कळलं, त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि मग त्यांनी बंगल्याबाहेर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय असं सांगितलं। अखेर त्यांच्यापर्यंतही ही बातमी पोहोचलीच। अगदी सुवर्णा